नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आता कोळंबे जे गाव आहे संगमेश्वरच्या अलीकडे, तिथून आपण व्हिडिओची सुरुवात करतोय। कोळंबे ते संगमेश्वर हे अनकट व्हिडिओ आहेत, सलग केलेले, कुठेही कट केलेला नाही मध्ये। रस्त्याची पूर्ण परिस्थिती तुम्हाला आता इथे या व्हिडिओमध्ये समजेल। चला तर व्हिडिओची सुरुवात करूया। धन्यवाद। कोळंबे गावातनं पुढे थोडंसं मधला एक छोटा पॅच खराब होता, पण हा पुढ्याचा एक भाग झालेला आहे रस्त्याचा। उजवी बाजू जी आहे तिकडे मात्र अजून काही काम दिसत नाहीये किंवा झालंय काय समजत नाहीये, कारण ह्या कंपनीचे सगळे ट्रक्स तिथे उभे आहेत आणि इथे त्यांचा मिक्सिंग प्लांट आहे। सिमेंट वगैरे सगळं जे मिक्सिंग करून लागतं ते इथेच बनवतात आणि ट्रकात घालून साइट वरती घेऊन जातात। पण एक बाजू तरी व्यवस्थित ही पूर्ण आहे, त्यामुळे आपल्याला तसं टेन्शन नाही, व्यवस्थित तुम्ही जाऊ शकता। फक्त समोरनं वाहन असणारे एवढं फक्त लक्षात घ्या। काही वेळेला डायव्हर्जन्स काढलेले असतात, कळत नाही आपल्याला, स्पीडमध्ये आपण येतो आणि मग अपघात होतात। शक्यतो करून गाड्या जोरात चालवू नका। तर इकडे डावी बाजू बंद केली आहे, मध्ये झालेलं नाही बहुतेक काम, थोडा झालाय थोडा राहिलाय। उजवी बाजू पूर्ण आहे, आता आपण उजव्या बाजूने चाललोय। हा बघा, मगाशी म्हटलं ना की मध्ये असे एक पॅच येतात खराब, अंदाज येत नाही। आपण फुल स्पीड मध्ये जर एकदम आलो तर इथे अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात। गाड्या थोड्या सावधपणे चालवा, कॉशियस राहा, विशेषतः रात्रीचा प्रवास। कारण रात्रीच्या प्रवासात तर हे रस्त्यांमध्ये जे काही थोडेसे इकडे तिकडे बदल असतात, पटकन समजत नाही। दिवसा ढवळ्या कसं थोडं लांबचं व्यवस्थित दिसत असतं आपल्याला, रात्री ते आपल्या गाडीच्या प्रकाशात तेवढं कळत नाही, अपघात होण्याचे चान्सेस तिथे जास्त असतात। सावकाश चालवा गाडी। इथे आता हा खिंडीचा भाग, आम्ही याला खिंड म्हणतो, दोन बाजूला डोंगर आणि मधनं रस्ता आहे। इथे अजून काही डेव्हलपमेंट नाही आणि मागच्या व्हिडिओमध्ये जसं होतं तसंच रस्ता अजून तसाच आहे, फुटका सगळा। इथे जरासे पेवर ब्लॉक मला वाटतं घातलेले दिसत आहेत मधल्या पॅचला। पूर्वीच्या छोट्या छोट्या माझ्या आठवणी, गाडीने जेव्हा या रूटला मी यायचो त्याला अशा विशिष्ट जागा असायच्या, त्या अशा डोक्यात बसलेल्या आहेत कायमच्या। भविष्यात आता हे सगळं बघायला मिळणार नाही, पुढच्या पिढीला तर माहितीच नसेल पूर्वी कसे लोकांनी प्रवास केले। आणि त्यात मुंबई गोवा महामार्गाचं काम, हा तर केवढा मोठा अनुभव सगळ्यांना मिळालाय लोकांना। पुढच्या येणाऱ्या पिढीला त्यातलं काहीच माहित नसेल, त्यांना मस्त झकास झालेले रस्ते बघायला मिळतील आणि थोडंसं मी म्हणेन भकास झालेला निसर्ग बघायला मिळेल। झकास रस्ते आणि भकास निसर्ग असं। देवाकडे एवढीच प्रार्थना, भरपूर झाडं लावण्याची बुद्धी देऊ देत। लोकांना पण एक मी प्रवासी करणारे जे आहेत त्यांना छोटीशी सूचना किंवा एक छोटंसं निवेदन, जाता येता आपल्याकडे आपण जी फळं वगैरे खातो किंवा बिया मिळतात त्या सोबत ठेवा आणि पावसाळ्यामध्ये त्या रस्त्याच्या बाजूने लांबनं अशा टाकत जावा, त्या रुजतात आणि रुजून तिथे झाडं येतात। हा एक सगळ्यांनी जर प्रयोग ठरवून करायचं म्हटलं तर वृक्ष लागवड होऊ शकते। सरकारच्या भरोश्यावर राहून काही होणार नाही, कारण ते फक्त मध्ये शोची 4 झाडं लावतील, याच्या पलीकडे कसलंही प्लांटिंग होत नाही। आतापर्यंतचा माझा अनुभव आहे, जेवढ्या रस्त्यावरनं मी गेलोय सगळीकडे मी हे बघितलंय। कागदोपत्री यांच्याकडे भरपूर झाडं लावलेली असतात, प्रत्यक्षात जागेवर काही नसतं। त्यामुळे कुठे ना कुठेतरी निसर्गाची हानी होते, हे 100%।
रस्ता पण चांगला हवा आहे, पण निसर्ग पण टिकवता आला पाहिजे. त्याच्यासाठी हा एक उपाय लोकांनी करायला हरकत नाही. प्रवाशांनी जाता आता पावसाळ्यात बिया टाकणे, पावसाळ्यामध्ये त्या रुजून आल्या, टिकल्या, जगल्या, कदाचित त्याचे उद्या पुढच्या पिढीला मोठे वृक्ष बघायला मिळतील. कोळंबे सोडल्यानंतर आता हा एक मोठा पॅच दिसतोय, चांगला झालेला. उजवीकडची बाजू पण झालेली आहे, पण मध्यंतरी तिथे दरड कोसळली होती, त्यामुळे कदाचित ती बंद ठेवली आहे. हे बघा, दरड कोसळलेलीच माती होती, ती मध्ये घालायला सुरुवात केली आहे, पण तो इथपर्यंतच आहे पॅच. पुढचं काम झालेलं दिसत नाहीये. ज्या अर्थी इथे मशिनरी लागली त्या अर्थी ते काम होतं सुरू. आणि या भागात मात्र क्युरिंग झालेलं दिसतंय, सुरू आहे. म्हणजे हल्ली ठिकठिकाणी मी बघतो मिसळीचे बोर्ड असतात, काय 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 नावं दिलेली असतात वेगवेगळी. प्रत्यक्षात मिसळीला जर बघायला गेलं तर जवळपास चव सगळीकडे सारखीच, थोडाफार फरक. घरी बनवलेली मिसळ केव्हाही चांगली. आम्ही सुद्धा स्वतः घरी मिसळ मी बनवून बघितली. ती आपण जी मिसळ बनवतो, ठीक आहे, त्याला लाल तुम्हाला कट दिसणार नाही, पण चवीला अतिशय चांगली. किती तिखट पाहिजे, काय पाहिजे, आपण ठरवू शकतो तिथे. असो, ज्याची त्याची आवड असते. उजव्या बाजूचा रस्ता पण झालेला आहे, फक्त इथे तो मध्ये पॅच थोडासा राहिलाय म्हणून तो ओपन नाही केलाय. पण उजवी बाजू बऱ्यापैकी बघतोय तिथपर्यंत झालेली दिसते. डिवायडरला माती टाकण्याचं काम सुरू आहे आणि ते आता त्यांना शोभेची झाडं लावायची. पण एक निश्चित आहे की रस्ता व्यवस्थित असेल तर तुम्हाला गाडी चालवायला पण मजा येते. व्यवस्थित एक स्पीड पकडून तुम्ही जाऊ शकता. जवळच्या अंतरावर ज्यांना जायचं असतं त्यांना एवढं जाणवत नाही, पण ज्यांचं लॉंग ड्राईव्ह असतं त्यांना मात्र रस्ता असा जर मिळाला तर नक्कीच आनंद वाटत असेल. सुख म्हणतो जे आपण चालवण्याचं, गाडी चालवायचं, त्या अशा रस्त्यांवरती तुम्हाला बघायला मिळतं. जवळच्या जवळ आपल्या 15 किलोमीटर 20 किलोमीटर जायचं, त्यांना काही फरक पडत नाही. लॉंग रूट जे घेतात त्यांच्यासाठी असे रस्ते म्हणजे पर्वणी. इथे डावीकडे काहीतरी फुटलेलं दिसतंय, त्यामुळे रस्ता जरा अरुंद झालाय. आज आता रत्नागिरीकडे जाणाऱ्या किंवा गोवा साईडला जाणाऱ्या गाड्या मला भरपूर दिसत आहेत. वास्तविक आज सुट्टीचा शेवटचा दिवस. इथे ट्रॅफिक जाम झालंय, काहीतरी काम सुरू असावं त्याच्यामुळे ट्रॅफिक थांबवून ठेवलंय. काय झालं ते कळायला काही मार्ग नाही. आणि ट्रॅफिक सुरू झालंय परत. पुढे समजेल, कदाचित काम आहे त्याच्यामुळे असणार आहे, बाकी काही नसावं. आता या कामाच्या दिवसामध्ये प्रश्न हाच असतो, मोठे ट्रक्स किंवा ट्रेलर्स असतात त्यांच्यासोबत छोट्या गाड्या रखडल्या जातात आणि त्या गाड्या एवढ्या अजस्त्र असतात की तुम्हाला काही इकडे तिकडे करायला स्कोप नसतो. अर्थात त्यांचाही काही दोष नाही. त्यामुळे रस्ता व्यवस्थित असेल तर हे प्रश्न कमी होतात. आता सध्या कामं चालू आहेत त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागत आहेत. पुन्हा थांबलं ट्रॅफिक.
अखंड प्रवास किती केला म्हणून मला कंटाळा नाही, पण असं थांबायला लागलं कुठे की मग तो कंटाळा असतोय. अर्थात पेशन्स ठेवायलाच लागतात, त्याला काही पर्याय नाही. गाडी डोक्यावर घेऊन तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी तुम्हाला पेशन्स खूप लागतात. आणि ड्रायव्हिंग करायला जी व्यक्ती बसते त्याच्याकडे पेशन्सच पाहिजे, दुसरं काही नाही. ज्याच्याकडे पेशन्स नाही त्याला प्रॉब्लेम्स फेस करावेच लागतात. कारण गडबडीमध्ये चुकीचा निर्णय तो घेतो आणि मग गडबड करून ठेवतो. हे डाव्या बाजूने जे मगाशी सगळे घुसले होते ते आता त्या ट्रकच्या मागे रखडले. आता त्यांचे पेशन्स संपले, ते उजवीकडे वळायला बघतायत, उजव्या लेन मध्ये गाडी घ्यायला प्रयत्न करतायत. एक लेन ठेवा आणि चला ना, कशा करता इकडे तिकडे नाचता. शेवटी सगळे थांबले, तुम्हाला पण थांबायचं ते. बरं, चांगला रस्ता मिळाला की तुम्ही स्पीड घेऊन ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाऊ शकता, पण ते नाही. आमच्याकडे थांबणं म्हणजे अपमान मोठा. आम्ही थांबायचं म्हणजे कसं थांबायचं. इथे मध्ये भरपूर ट्रॅफिक ब्लॉक झालं, त्याच्यामुळे रांगच्या रांग लागली. आणि झालंय कसं, 2 लेन मधनं एकदम एका लेन मध्ये लोक येतात, त्याच्यामुळे दोन्ही लेन मधनं गाड्या सरकल्या पुढे आणि पुढे एकदम ब्लॉक झालेलं. हे बहुतेक संगमेश्वरच्या पुलाच्या कामामुळे ट्रॅफिक दिसतंय. चांगलीच रांग आहे पुढपर्यंत, कारण आता इथे पुढे संगमेश्वरचा पूल आला, संगमेश्वर गाव आलं. पुलापाशी भरपूर काम चालू आहे. त्याच्यामुळे सगळं ट्रॅफिक एकदम इथे नेक ब्लॉक म्हणतो असं झालेलं आहे. आणि आता इथे कसं आहे, ओव्हरटेक वगैरे करण्याचा पण काही स्कोप नाहीये, कारण समोरनं गाड्या येत आहेत, आणखीन ब्लॉक व्हायचं. हे पूल ओलांडून पलीकडे जाऊन पुढे कुठपर्यंत ब्लॉक येते आता बघायला लागेल. पुलाचं काम आता किती झालंय बघूया, कारण मध्यंतरी जरा रेंगाळलेलं होतं सगळं काम, एकदम स्लो चालू होतं. तरी इथे 2 ठिकाणी आता हे पोलीस दिसत आहेत. मगाशी पाठीमागे पण तिथे होते, इथे पण 2 जण दिसत आहेत. पोलीस तरी काय करणार ना, कारण शेवटी काय आहे, रस्ता जेवढा अरुंद आहे त्याच्यात ब्लॉक झालेलं आहे, ते सोडवायचं म्हणजे अवघड काम आहे. थोडी लोकांनी शिस्त पाळली तरच होऊ शकतं, पण जो तो गाड्या घुसवतो मध्ये. जरा पोलीस असले की थोडासा धाक असतो तेवढा, त्याच्यामुळे एवढं डेअरिंग कोणी करत नाही. हसतायत, होमगार्ड आहे.
टोपी घाला, ऊन आहे एवढं. टोप्या न घालता तिथे अर्थात थोडस सावलीत आहेत, पण तरी सुद्धा डोक्यावर टोपी ना, उन्हाचा त्रास होणारच काही ना काहीतरी. आता आपलं ट्रॅफिक पुढे, इथे मध्ये ट्रॅफिक पूर्ण ब्लॉक झालंय. एकाच साईडनी गाड्या येत आहेत. काय झालंय ते समजणार नाही पुढे गेल्याशिवाय. डावी बाजू जी आहे ती बंद केली आहे, थांबवलंय सगळ्यांना. आणि उजव्या बाजूच्या ज्या गाड्या आहेत मुंबईहून गोव्याकडे जाणार आहेत त्यांना आता सोडलंय. म्हणजे आता गेल्यावर समजेल नेमकं काय झालं. सध्या वाट बघण्यापलीकडे काही पर्याय नाही. एन्जॉय करू. सहज ओडोमीटर कडे बघितलं, मगाशी आपण टेम्परेचर बघितलं होतं. आता 41 डिग्री टेम्परेचर दाखवलं. संगमेश्वरला पोहोचेपर्यंत 41-42 पर्यंत तरी नक्की असणार आहे. हीट वेव आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रचंड हीट, बाहेर असं भगभगीत दिसतंय रस्त्यावर. रस्त्यावर असे वाफारे आलेले दिसतात. कॅमेरामध्ये दिसत असेल नाही माहिती नाही, पण नजरेला समजतंय. समोरनं बघा थोड्या थोड्या गाड्या येत आहेत, पण पुलाच्या इथे सगळं ब्लॉक आहे. पूल खूपच लहान आहे आणि तुलनेने आता मोठ्या गाड्या तिथनं भरपूर पास होतात. ट्रेलर वगैरे भरपूर आहे. आता तुम्हाला दिसत असेल डाव्या कोपऱ्यात मोठा ट्रेलर येतोय, गाड्या घेऊन येतोय. आता आपल्याला थांबवलंय, तिकडनं काही गाड्या सोडतायत. माझ्या अंदाजाने तिथे पण पोलीस किंवा होमगार्ड असणार आहेत. आपल्याला थांबण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. सोडायला सुरुवात झाली, गाड्या सरकायला लागल्या पुढे. टू व्हीलर वरने प्रवास करतायत. मध्ये आता तुला दोघांना थांबलो होतो तेव्हा सांगितलं डोक्यावर काहीतरी घ्या. 7 व्यक्तींनी नुसतं हसून दाखवले. काय आता बोलणाऱ्यांना. 41 टेम्परेचर आहे आता इथे. हा जरा पुढे पण जात नाही, मध्येच गाडी उभा लावतोय. इथलं ब्रिजचं काम बघायचं आपल्याला. संगमेश्वरचा आता पूल आला इथे. मला खरं तिथे थांबून जरा ड्रोन शॉट वगैरे घेता येतात का बघायचं होतं. कोणाच्या ट्रॅफिकच्या एवढ्या ह्याच्यात गाडी उभी करता येईल की नाही मला जरा शंका वाटते. नाहीच निघणार आहे एवढं. परत ट्रॅफिक आहे पुढे, आपल्याला सरकायला वेळ लागणार आहे. त्यामुळे या कॅमेऱ्यामध्ये जेवढं दिसेल तेवढं आपल्याला आता बघता येईल. ड्रोन शॉटचा इथे कठीण. आता बाहेर टेम्परेचर पण खूपच हाय आहे. ओव्हर हिटिंग वगैरे होऊ शकतं. त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम होऊ शकतात ड्रोनला किंवा कॅमेराला. आता संगमेश्वरच्या पुलावर आपण आलोय. तिथे कॉन्स्टेबल आहेत उभ्या, बहुतेक होमगार्डच्याच असाव्यात.
तप्त उन्हामध्ये उभे आहेत. कॅब घाला, गरम आहे. त्यांना पण सांगितलं कॅब घाला म्हणून, त्या पण हसल्या नुसत्या. पलीकडचं ट्रॅफिक थांबवलंय, आपल्या बाजूचं ट्रॅफिक चालू केलंय. पोलीस आहेत तिथे उभे, म्हणजे आता होमगार्ड आहेत, दोन्ही बाजूला उभे आहेत. थोड्या गाड्या इकडनं, थोडा वेळ तिकडनं असं चाललंय. सलग आता सोडणं पण शक्य नाहीये, ट्रॅफिक एवढे ब्लॉक होईल ना, विचारून सोय नाही. ते उजवीकडे संगमेश्वरचा बस स्टँड. आपण शास्त्रीपुरा पुलापर्यंत हा व्हिडिओ बनवणार आहोत. संगमेश्वर बाजारपेठ संगमेश्वरची, इथे अजून काय तेवढी डेव्हलपमेंट नाही दिसत आहे. मागच्या वेळी जसं आपण बघितलं होतं तशीच परिस्थिती अजून आहे. फक्त त्या पुलाच्या इथे ट्रॅफिक ब्लॉक होतं. इकडे पाठी आहेत, वाहनं दिसतात पण एवढी नाहीये. पाठी ब्लॉक नसणार आहे, पाठी बघा क्लिअर आहे. संगमेश्वर बाजारपेठेतनं पुढे आता हे रस्ता फोडायला वगैरे, म्हणजे बाजूचा भाग फोडून काढायला वगैरे सुरुवात झाली, पण इकडे नाही, काय अजून सुरुवात नाही त्याची. संगमेश्वरचा ऐतिहासिक टर्न. काय बंद पडले काय कळायला मार्ग नाही, पण टायर बहुतेक पंक्चर आहे. पण त्याने बाजूला उभी केली, हा वाटेत तिथे असतं तर आणखी बघायला नको होतं. तिथे सुद्धा आता रस्ता करण्याचे बाजूला जो डोंगर होता तो फोडायला सुरुवात झाली. कंपॅरेटिव्हली काम स्लो आहे म्हणायला हरकत नाही. पुढे परत इथे पैसा पण हायस्कूल आहे, मला वाटतं ज्युनियर कॉलेज वगैरे पण आहे त्यांचं. तिथे फ्लायओव्हर व्हायचा आहे, त्याचं कामाचं काय कुठपर्यंत झाले बघूया. ते पण नाही दिसत आहे काही, पहिलं होतं तेवढंच दिसतंय काम ते पण. हा जो फ्लायओव्हर व्हायचा आहे तो संपला की पलीकडे पैसा पण हायस्कूल. आता ते आपल्याला रस्त्यावर नाही ते दिसणार नाही, कारण फ्लायओव्हरच्या भिंती बांधायला सुरुवात झाली साईड. त्याच्या पलीकडे ते हायस्कूल. पूर्वी ते आपल्या निशाणी होते तर म्हणायला हरकत नाही. इथे मारुतीची गुंती आहे हनुमानाची, ती मध्ये राहिली आहे. माझ्या मते रस्ता पण वाया पडलेला, खाड खाड दूर दूर खिडकी कडक जायचं.
आणि धूळ तर एवढी प्रचंड धूळ आहे. टू व्हीलर वरनं वगैरे फिरतात त्यांना मी मागच्या पण व्हिडिओत सांगितलं होतं, आता परत सांगतो की तोंडावर फडकं बांधा आणि त्याचा शक्यतो ओलं घट्ट पिळून बांधा, पाण्यात भिजवा, घट्ट पिळा आणि ते बांधा. आणि ही जी धूळ आहे ही श्वसनाचे आजार निर्माण करते. दम्याचा विकार विशेष करून धुळीने पटकन होतो. आता इथे शास्त्री पुलाजवळ हा व्हिडिओ मी थांबवणार आहे. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, चॅनल शेअर करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा. आपल्या जर काही कमेंट्स असतील तर त्या नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहून मला सांगा. हा व्हिडिओ आपण आता इथे शास्त्री क्रॉस झाल्यानंतर थांबवतोय. आपण आतापर्यंत मला सहकार्य करताय, सपोर्ट करताय त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. जुना पूल पूर्ण बंद केलेला आहे. पुलावर वाहतूक सुरू झाली. एक बाजू चालू करण्यात आली, दुसऱ्या बाजूचं काम संपलेलं नाहीये, बहुतेक थोडं राहिलं तिकडचं. त्यामुळे एका बाजूने मात्र ट्रॅफिक सुरू झालंय. हा नवीन शास्त्री पूल, त्याचा डावा भाग आता आपण पुढे जातो. आपल्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. हा व्हिडिओ मी इथे थांबवतो.